ट्रॅफिक सेलने विशेष मोहीम राबवून महाराष्ट्र नोंदणीकृत गाडी चालकांना मद्यप्राशन केल्याच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले। या घटनेमुळे गाडीत असलेले 18 प्रवासी आणि 2 मुलांना संपूर्ण रात्र रस्त्याकडेला काढावी लागली। पोलिसांना विनंती करूनही त्यांनी पर्यायी सोय करून दिली नाही, अशी तक्रार पर्यटक महिलेने केली। या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी या प्रकरणानं हॉटेल किंवा पोलीस ठाण्यात थांबण्यास सांगितले होते, अशी बाजू पोलिसांनी मांडली। मात्र त्यांनी ऐकले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। काय झालं मॅडम? सर, काल 6 वाजता आम्ही गोव्यावरून आमच्या लातूरला निघालो होतो। रस्त्यामध्ये इथं गाडी अडवली। गाडी अडवल्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आमचे 2 ड्रायव्हर त्यांनी हे केले, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की इकडे बघा, ही पूर्ण आमची फॅमिली आहे, लहान मुलं आहेत, प्रेग्नंट लेडीज आहेत, सोबत 2 पेशंट आहेत सोबत। हे सगळे घेऊन आम्ही त्यांना मग रिक्वेस्ट करत होतो की सर, आमची काहीतरी व्यवस्था करा, आम्हाला कुठंतरी थांबवा आणि मग तुम्ही गाड्या घेऊन जा। त्यांनी आमची एकही गोष्ट न ऐकता आमच्या गाड्या आणि आमचे ड्रायव्हर आणि आमचं सगळं सामान घेऊन गेलेले आहेत। रात्रीपासून आम्ही इथं रोडच्या कडेला रात्र काढलेली आहे। सर, माणुसकी नावाचा काही प्रकार या गोवा पोलिसांच्या कुठं आहे का नाही, हा प्रश्न आमच्या मनामध्ये खरंच हे झालेला आहे। आणि मी खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला इथून आव्हान करते की गोव्याला कुणीच परत येऊ नये, कारण इतके हे गोव्याचे पोलीस नीच आहेत की सर, ह्या पद्धतीची आम्हाला त्यांनी वागणूक दिलेली आहे। अख्खी रात्र आम्ही इथं बसून काढलेली आहे। बघा, रात्रभर सगळे उपाशी आहेत सर। आजूबाजूला कुठंच काही दिसत नाही आहे, आम्हाला इथलं काही माहिती नाही आहे, आम्ही कुठं जाणार होतो? किमान त्यांनी आमच्या लेडीजच्या सिक्युरिटीची तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती सर रात्री। तुमच्या ड्रायव्हरचं काय म्हणून ते ड्रंक अँड ड्राईव्ह त्यांनी म्हणजे रात्री तिथं ड्रंक केलेले होते परवाच्या रात्री, आणि काल आम्ही ज्यावेळेस इथून जात होतो त्यांनी आमची गाडी अडवली, आणि आमची गाडी अडवल्यानंतर ते म्हणतात की ते दोघं पिलेले आहेत। पण रात्री पिलेलं मला म्हणायचं की सकाळी ड्रायव्हिंग करताना काय प्रॉब्लेम आहे त्यांना? दुसरी गोष्ट सर, रात्री आमचं 6 वाजता गाडी इथं पकडलेली आहे। आम्ही 6 वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत, फक्त आमच्या 2च गाड्या त्यांनी पकडलेल्या आहेत, आणि रात्रीपासून एकही पोलीस इथं ड्युटीवर नाही आहे। आम्ही रात्रीपासून ह्या इथल्या ह्याच्या पुढे बसूनच आहेत, पण एकाही गाडीला त्यांनी पकडलेलं नाही। दुसऱ्या त्यांनी रात्रभर ड्युटीला नाहीत, सकाळी ड्युटीला नाहीत। आता रात्रभर किती गाड्या गेल्या हे त्यांनी पाहिलं नाही। त्यांना आमच्या 2च गाड्या दिसल्या का? मला सांगा, टोटल किती जण आहेत तुम्ही? 18 जण आहेत सर। 18 जण म्हणजे 2 गाड्या होत्या तुमच्या? लहान मुलांसहित 20 जण आहेत। 2 लहान मुलं आहेत सर, 1 वर्षाखाले, आणि बाकी 18 मोठे लोक आहेत आम्ही। म्हणजे मूळ तुम्ही कुठचे? लातूरचे सर। लातूर, ओके। मॅडम, ते काय म्हणतात माहिती आहे, पोलीस आम्ही ज्यावेळी पोलिसांना संपर्क साधला त्यावेळी म्हणतात त्यांना आम्ही सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये या किंवा कुठेतरी लॉजमध्ये चला, असं काहीतरी खोटं बोललेले सर। त्यांनी काहीच बोललेलं नाही। त्यांनी पहिल्यांदा आमच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या, ड्रायव्हरला बाजूला बसवलं, एक गाडी तर स्वतः चालवत नेले आणि एक गाडी ड्रायव्हरला चालवायला लावून घेऊन गेले। तर आमचा काही विचार केला? आम्ही विचारलं तर आम्हाला म्हणले बस पकडून बसनी जा, कुठं जायचं तिथं बसमध्ये जावा तुम्ही। आमची त्यांनी कसलाच विचार केलेला नाही सर। उलट आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला कुठेतरी गावात तरी पोहोच करा, लॉजवर तरी पोहोच करा, आम्ही तिथं राहू शकू, तिथं बसल्यावर। ते पण ऐकलं नाही सर त्यांनी, आमचं काहीच ना ऐकत आमची गाडी घेऊन गेले। तिथं आतरण करून बसला होता, त्याने म्हणले दुसरी गाडी बोलून तुम्हाला पण उचलेल आणि केस टाकीन तुमच्यावर। तुमच्यावरच केस टाकीन म्हणले आम्हाला। उलट तिथं जास्त बोललात तर तुमच्यावर पण केस टाकीन। ऑफिसरचं नाव काय होतं का? कोण? ओके। त्यांच्यासोबत दुसरे 3-4 जण होते सर। सगळ्यांच्या हातापाया पडून आम्ही रिक्वेस्ट केल्या, पण एकानंही ऐकलं नाही। किमान त्यांचं एवढं तरी त्यांचं काम होतं सर, आम्हाला इथं गाव जवळ कोणतं आहे त्या गावापर्यंत त्यांनी आम्हाला नेऊन पोहोच करायला पाहिजे होतं। किमान पोलीस स्टेशनमध्ये तरी त्यांनी आम्हाला न्यायला पाहिजे होतं, पण इतका मोठा गुन्हा नव्हता की त्यांनी आम्हाला असं रस्त्यावरती सोडून सगळ्या गाड्या घेऊन तिथं जाऊन शिक्षा करण्याची। म्हणजे गाडीमध्ये दारूच्या बॉटल न त्यांना तुम्ही मोकाट सोडता, आणि आमच्या फक्त काय तर आम्ही फॅमिली फिरायला आलो म्हणून तुम्ही आमच्यावरती असा अन्याय करता का? नाव श्रीकांत हसुरे। काय घडलं नेमकं? काय नाही, ट्रॅफिक पोलिसने आमची गाडी थांबवली, ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ड्रायव्हर आहेत म्हणून म्हणले, आणि आपण रिक्वेस्ट केली तरी ते ऐकायला तयार नव्हते। रात्री गाडी चाव्या वगैरे घेऊन गाडी पुढं घालून घेऊन गेले पोलीस चौकीला, आणि ते म्हणत होते काहीतरी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे या म्हणून। पोलीस स्टेशनला असं काही म्हणलं नाही, आम्ही हायवेच्या बाजूला झोपतो आता बाबा म्हणलं, इथं तुम्ही गाडी नेल्यावर आम्ही काय करणार म्हणलं। त्याने म्हणले तुम्हाला दुसरी गाडी बोलून पाठवून गोळा करून दुसऱ्याला गाडीत घेऊन जाऊ, तुमच्यावर केस करू म्हणून आमच्यावरच आमदारात केला की काल एक गाडी 2 गाडीवर धरल्यात आणि ड्रंक अँड ड्राईव्ह ड्रायव्हर पियालेले असले आणि तातून बायला असं आणि रात्री हांगा बी रावल्या म्हणून
जेन्ना हांव हांगा येयलो तेंच्या कडेन विचारलें जाल्यार ती म्हणटात की आतां काल गाडयो धरून तांकां हांगा देंवयली आनी तेंच्यो गाडयो पुलीस स्टेशनाचेर घेवन गेले म्हणून। जेन्ना PI कडेन उलयलो, PIन सांगलें सविस्तर की तांकां आमी रिक्वेस्ट केल्ली हांगा दादा गेस्ट हावजान किंवा आनी रावपाचें एकोमोडेशन आमी रेडी करून दिता जाल्यार ती आयकनात। पूण तरी आसून एक ट्रॅफिक PIक रिक्वेस्ट करता, आयज हांगा आमकां गेल्या 8 दिसान हांगा एक एक्सिडंट जावन बायल एक्सपायर्ड जाली, ताच्या उपरांत हांगा ट्रॅफिक पुलीस रावपाक लागले, बरी गजाल आसा। पूण ज्या ज्या वेळाचेर तुमी गाडयो आडयतात आनी जर तुमकां वायलेटर मेळटात ड्रंक एंड ड्रायव्ह, ती गाडयो तुमी पुलीस स्टेशनाचेर व्हरतात आनी ते जर गाडयेन जर बायलां आसात जाल्यार ते बायलांची योग्य रितीन सुरक्षीत खंय तरी व्हरपाची जबाबदारी पुलिसांनी घेवची। आयज हांगा 10 बायलां आसा, तेंच्या बरोबर 2 धाकटी भुरगीं आसात आनी आयज सबंद रातभर ती हांगा न्हिदल्या खंय उक्त्यार। एका तरी वेळाचेर जर अतिप्रसंग किंवा भुरगे कोणी तरी उखलून व्हेले जाल्यार कोणाचेर येतले आहले? पुलिसांचेरूच येतले आहले न्ही। जबाबदारी पुलिसान घेवची। जर अशी जर काही मंडळी जर आयकना जाल्यार पुलीस स्टेशनाक फोन करात तुमी, तांच्यो लेडीज कॉन्स्टेबल हाडात तांकां आनी गाडयेन भरून व्हरान पुलीस स्टेशनाचेर तरी दवरा, ही वेवस्था करा तुमी। अशें तुमी रस्त्यार सांडून वचूंक शकनात कोणाकूच, खास करून जे महिला आसात ते। महिलांची सुरक्षा हे आमचे पहिले प्राधान्य आसा आनी त्या करपाकूच जाय, ते पुलीस आसो ना जाल्यार सामान्य नागरीक आसो। आनी ज्या वेळाचेर जर अशी कोण आयकना जाल्यार आमचे हांगा पंचायत लागीं आसा, गांव आसा लागीं, पुलिसाची जबाबदारी तांकां पंचांक बाबा सांगा तुमी, आमी तरी वेवस्था करतले आहली, नाल्यार पुलिसेक फोन करून सांगतले आहले की तांकां तुमी व्हरा म्हणून। अशें करूं नाकात तुमी, कारण अशा गजालीन आयज आमचें गोंयचें नांव पिड्यार जातलें, आयज तुमचे पुलिसांचें नांव पिड्यार जातलें सबंद देशभर। आनी एक ठपको बसतलो की आयज गोवा पुलीस, ट्रॅफिक पुलीस हे येता वयता सगळ्यांक त्रास करता म्हणून। हो ठपको घेवं नाकात, कारण तुमच्या कामाचेर गोंयचे अस्मिताचें नांव आसा, हे जर खराब जालें जाल्यार सगळ्यांचेंच नांव खराब जातलें। सो एक रिक्वेस्ट आसा की ह्यान फुडें ज्या गाडयेन बायलां आसात त्या बायलांची वेवस्थीत खंय तरी रावपाची वेवस्था तुमी करपाची, तुमची जबाबदारी आसा। आनी तांच्या सुपीरियर आसा DYSP ताकाय आव्हान करता की हेजेर तेणी जातीन लक्ष घालचो आनी जे वायलेटर आसा तांकां सोडपाचें ना, हेवूय ते तुमकां हांव सांगता। कळंगूट येथे पर्यटकाला ओलीस ठेवून 52,000 रुपयाची लूट केली। कि पहले हम गए थे उलंगड़, बाद में वास्पा है ना ब्रिज, उधर गए, बाजार में घूम रहे थे तो एक ऐसा रेस्टोरेंट था, उसके साइड में एक गली थी, तो उससे 2 लड़के निकले और ऐसे बोल रहे हैं कि सर जी रुको रुको रुको, एक चीज़ देख के जाओ आप। बोले क्या? बोले कुछ नहीं, एक बार देखो तो सही, बाद में बताना। बोले ठीक है। अंदर गए, अंदर जाके उसने लड़कियां दिखाई पूरी, होगी 15-20 लड़कियां थी। बोले चलो अब बाहर निकल जाओ। बाहर निकला, बोलो अब क्या करना है? बोले मैंने ना बोल दिया। बोले ठीक है चलो दूसरी जगह ले जाता हूँ मैं। तो दूसरी जगह वो स्कूटी पे वो आगे चल रहा था, हम उनके पीछे दूसरी जगह लेके गए। वो कैफे था और बाहर लिखा हुआ था, सामने होटल थी, रेस्टोरेंट, और अंदर ले गया। पहले बोल रहे हैं 8,000 रुपये दे दो। 8,000? हाँ। वो क्यों? बाद में बात करेंगे। ओके। तुम पूछते हो मैं 8,000 किसका दूँ? बोले लड़की चाहिए तो 8,000 दे दो, ओके, नहीं तो मामला ख़त्म करो, इधर से निकल जाओ, नहीं तो मार पड़ेगी। ऐसा बोला। तो ठीक है, 8,000 मुझे स्कैनर से प्ले करवाए काउंटर पे। जैसे 8,000 प्ले किए, 8,000 डील हुई थी। 8 से 1 रुपया ज़्यादा नहीं, कुछ नहीं। लड़की का 8,000? हाँ, लड़की का 8,000 दिया उसने। बाद में उसने ऐसा बोला कि 20,000 रुपये आप डिपॉजिट करो मेरे अंदर। मैं कही मेरे पास इतना पैसा नहीं है तो कहाँ से लाऊं? बोले नहीं करना ही पड़ेगा। ओके। तो 20,000 और डिपॉजिट करवाया। बोले सुबह तुमको 20,000 मिल जाएंगे, जैसे ही तुम बाहर से निकले तुरंत तुमको डिपॉजिट 20,000 रुपये मिल जाएगी। बाहर से मुझे बाहर निकला, 1 रुपया भी नहीं दिया। 20,000 डिपॉजिट लिया आपसे? हाँ, डिपॉजिट ले लिया और वो 8,000 भी नहीं दिया। 8,000 वो, यानी 28,000 रुपये। अंदर गया एंट्री, उसने मुझे 6 टोकन दी अंदर पीने की, दारू की टोकन दी 6। तो क्लास में इतना इतना बियर दिया उसने, क्लिंग फिशर बियर दिया। की फिशर? हाँ, इतना इतना, ठीक है। एक ग्लास मैंने पिया, तो जैसे ही सर दुखा, ऐसे चक्कर आ रहे हो, ऐसे तुरंत हो गए। कुछ मिलाया पता नहीं, एक ही बियर में? हाँ।
बाद में दूसरा पिया और तीसरा तो मैं पी ही नहीं सका। बाद में मैं तो लाइव लोकेशन उसको डायरेक्ट मेरे फ्रेंड है रूम पार्टनर उसको लाइव लोकेशन दे। अच्छा देखो पहले क्या हुआ, अंदर गया, बाद में बैठा बियर पिया, तुरंत वो एक लड़की आई, बोलते ये सब करवाएगी तुम्हारे पास। बाद में ऐसा बोला, ठीक है। बाद में बोले दारू तो इधर पीना पड़ेगा, जितना दारू पियोगे बाद में सब कुछ मिलेगा, ऐसा बोला। तो ठीक है। और वो लड़की बोलती है मुझे खाली एक बियर पिलाओ 300 रुपये की, एक ही पिलाओ, ज़्यादा मत पिलाओ। तो ठीक है, तो 300 रुपये मैंने हाँ बोला, 300 रुपये हाँ बोला, तो वो मेरे पास से 20,000 का ड्रिंक कर गई। इतने पैक लिए इसने, स्मॉल 8 पैक बियर लिए कि पैक लिए? नहीं, पैक लिए उसने इतने। अच्छा, वो पैक के 20,000? हाँ। ओके। और पहले बियर भी पी थी? पुलिस कंप्लेंट किया? नहीं, हम बाहर के, इधर पता नहीं है। हम कल से विचार रहे हो, होटल वालों को बात की, उनको भी बोला, बोलते इधर जो जाता है पुलिस कंप्लेन करो या कुछ भी करो, इधर फ्रॉड हो जाता है तो कुछ नहीं मिलता है, ऐसा बोला है। इसलिए हमने कुछ किया नहीं। तो टोटल पहले आपसे 8,000 लिए, हाँ। बाद में आपसे डिपॉजिट 20,000 लिए, और अंदर दारू के 16,000 गूगल पे और 4,000 कैश। ओके, 16,000 और बाद में 4,000 कैश। हाँ। ओके। हाँ, गूगल पे है ना मेरे पास। तो आप आए थे अकेले? अकेले ही। कभी आए थे आप गाँव में? 30 तारीख को आया था। 30 तारीख को। रुके कहाँ पे थे? रुके थे कलंगुट, रुके थे कलंगुट रिसोर्ट में। और ये जो हुआ सब कलंगुट में ही हुआ? हाँ, नहीं, बागा बीच में हुआ।